आहे एबीएन मीडिया नेटवर्क. आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज. सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी. नमस्कार, युवा मराठा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी आपल्यासोबत राजेंद्र पाटील राऊत. चला तर मग बघूया आज दिवसभरातील महाराष्ट्रातल्या ठळक आणि ताज्या घडामोडी. श्रीमंत सयाजीराव महाराजांच्या जन्मभूमीपासून ते राजश्री शाहू महाराजांच्या करवीर नगरीपर्यंत युवा मराठाची वाटचाल. युवलासा वेलू लाविला द्वारी, त्याने घेतली उंच भरारी. साप्ताहिक युवा मराठा वृत्तपत्राची स्थापना सन 2003 साली उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळच्या कवळानेंनी सारख्या छोट्याशा खेडेगावातून झाली. हे गाव जगदविख्यात राजे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची जन्मभूमी. या गावात 20 ऑक्टोबर 2003 रोजी अर्थातच विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर युवा मराठा नावाचं एक छोटंसं रोपटं लावण्यात आले. यावेळी सोबत होते फक्त आणि फक्त लहानपणाचे जीवाभावाचे मित्र राजेंद्र शामराव वाघ, राजेंद्र तुकाराम पवार आणि माझी नातेवाईक श्रीमती आशाताई बच्छाव. अनंत कष्ट करत खस्ता खात उन्हातानात सायकलीवर प्रवास करत युवा मराठा वृत्तपत्राला पोटच्या अपत्याप्रमाणे वाढवले, जोपासले. पुढे आधुनिकीकरण व बदलत्या काळाची पावलं ओळखून युवा मराठा वृत्तपत्राने ऑनलाईन चॅनलच्या माध्यमातून सेवा सुरू केली. आज एका छोट्याशा खेडेगावातून सुरू झालेला युवा मराठा वृत्तपत्राचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रात आपला झंझावात लौकिकास पात्र ठरवित आहे. युवा मराठा ऑनलाईन वृत्तपत्राचे आज संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास 70,000 वाचक निर्माण झालेले आहेत. ही मोठीच आनंदाची बाब आहे. कवळानेसारख्या श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या जन्मभूमीतून सुरू झालेली ही चळवळ आत्ता एक व्यापक स्वरूपात लोक चळवळ झालेली आहे. आज घटस्थापना दिनी साप्ताहिक युवा मराठा वृत्तपत्राच्या हातकणंगले कोल्हापूर आवृत्तीचे करवीर नगरी राजश्री शाहू महाराजांच्या कोल्हापुरात मोठ्या दिमाखाने व जल्लोषात प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून युवा मराठा अंकाचं प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक नाना यांच्या हस्ते युवा मराठाचे प्रकाशन पार पडले. यावेळी वसंतराव मुळीक नाना यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयी आपले परखड विचार मांडलेत, तर करवीर नगरीचे राजश्री शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात अनेक लहान मोठ्या वृत्तपत्रांना आर्थिक योगदान देऊन मोठे केल्याचेही मुळीक यांनी सांगितले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव पाटील व मराठा महासंघ वडगाव शहर अध्यक्ष विजयसिंह शिंदे, श्री शाहू शिक्षण संस्थेचे कार्यवाहक अभिजित गायकवाड, दैनिक लोकमतचे पत्रकार सुहास जाधव, मराठा महासंघाचे अभ्यासक प्रल्हाद पाटील, बाळासाहेब पाटील, मच्छिंद्र पाटील, पुंडलिक बिर्जे, निशिकांत पाटील, ॲडव्होकेट अक्षय भोसले, मराठा बॉईज अध्यक्ष दिग्विजय कुशिरे पाटील, किरण पाटील, ओंकार पाटील, सचिन सनगर, मोहन पाटील, प्रथमेश सुतार, रवी चौगुले आणि पश्चिम महाराष्ट्राचे युवा मराठाचे कार्यकारी संपादक मोहन शिंदे आदी बहुसंख्येने उपस्थित होते. अशी सुरू झाली आमची वाटचाल. युवा मराठा वृत्तपत्राच्या आधुनिकीकरणाला आम्ही जेव्हा सुरुवात केली ते वर्ष होते सन 2018. या वर्षी युवा मराठा ऑनलाईन वेब न्यूज चॅनल सुरू केले. त्याच वर्षी सगळ्यात पहिले युवा मराठाचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून बालाजी पाटील युवा मराठा परिवारात सक्रिय झाले. आज युवा मराठाचे नांदेड जिल्ह्यात बालाजी पाटील, राजेश भांगे, संजय कोंकेवार, माधवराव घाटोळे, मनोज बिरादार ही मंडळी काम सांभाळीत आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर ब्युरो चीफ मोहन शिंदे, सातारा ब्युरो चीफ संकेत वाणी, पुणेत विलास पवार, सिद्धांत चौधरी, सुजित वाणी, पालघरमध्ये वैभव पाटील, अनिकेत शिंदे, तर मुंबईत विजय पवार, साई प्रजित मोरे, नाशिकमध्ये विष्णू आहिरे, राजेंद्र वाघ, दीपक भावसार,
तर नाशिक जिल्ह्यात विविध भागात कार्यरत असलेले पत्रकार जयवंत धांडे, जगदीश बदान, समाधान बहिरम, योगेश बहिरम, अशोक बहिरम, दावल पगारे, निंबा जाधव, बाळासाहेब निकम, आनंद नागमोती, भिला आहेर, युवराज देवरे, गणेश निकुंभ, राहुल मोरे, किरण अहिरराव, प्रवीण अहिरराव, ज्ञानेश्वर वाघ, नारायण भोये, पांडुरंग गायकवाड, पंकज गायकवाड, शीतल बच्छाव, गोकुळ दळवी, जगदीश बागुल, सतीश घेवरे, प्रमोद पवार, राजेंद्र तुकाराम पवार, आशाताई बच्छाव, विशाल बच्छाव, कमलेश ठाकरे, कन्हैयालाल ढोडरे, नाना आहिरे, दादाजी हिरे, विशाल हिरे, संजय महाले, सुभाष कचवे आदी युवा मराठा परिवाराची टीम संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक गाजवित आहे. युवा मराठा न्यूजसाठी ब्युरो टीम कोल्हापूर. आज आपण साप्ताहिक युवा मराठा या अंकाच्या प्रकाशनानिमित्त जे साप्ताहिक असेल, वर्तमानपत्र असेल, मासिक असतील, हा इतिहास आपण बघत असताना या गरवी नगरीमध्ये आपण आहे की छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन राजश्री पदवी देण्यात आली. या शाहू महाराजांनी जे काम केलं, अनेक क्षेत्राला स्पर्श केला, यामध्ये त्यांना माहिती होतं की समाजाला जागं करायचं असेल, समाजामध्ये प्रबोधन व्हायचं असेल तर वृत्तपत्र ही अत्यंत महत्वाची आहे. त्याने अनेक वृत्तपत्रांना, ते जगन्नाथ शिंदेचं असेल, अनेक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बहिष्कृत भारत याला त्या कालखंडामध्ये उभं करण्याचं काम त्यांनी या कालखंडात केलं होतं. इतकंच नाही, त्यांना वाटायचं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा समाजापुढे यावं म्हणून त्यांची खूप इच्छा होती की ते चरित्र रूपाने यावं. त्यासाठी ते सुद्धा खूप असा खर्च केलेला होता. इतकंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे या कालखंडामध्ये काही पुस्तकं तयार झाली होती त्याच्या सुद्धा प्रती त्यांनी केलं. असे शाहू महाराजांनी अनेक वृत्तपत्रांच्या उभारणीमध्ये या कालखंडामध्ये मदत केली होती. आपल्याला या ठिकाणी वृत्तपत्र हे समाजाचा किंवा विचाराचा या लोकशाहीमध्ये चौथा खांब आहे असं आपण म्हणतो. चौथा खांब म्हणजे काय, तर समाजामध्ये जे अनिष्ट चाललेलं आहे, चुकीचं चाललेलं आहे, जे आहे ते स्पष्ट आणि खऱ्या पद्धतीचं समाजापुढे विचार देण्याचं काम हे वृत्तपत्र करत आलेले आहे. हे परखड मत व्यक्त करणे हे वृत्तपत्राचं, पाक्षिकाचं महत्वाचं काम आहे. म्हणून हे वृत्तपत्र आज तुमचं जरी हातकरी परिसरात निघत असेल तरी सुद्धा त्याची व्याप्ती जिल्हा स्तरावर लवकर व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि चांगला उपक्रम आपण करत असताना, चालवत असताना जाहिराती आता गरज असते. जाहिरातीकडून जे आज द्यायचं, जे काय समाजाला द्यायचं आहे ते चांगलं द्यायचं आहे, चांगला विचार द्यायचा आहे. तर विचार देण्याचं काम या साप्ताहिकाचे संपादक मोहनराव शिंदे यांनी या आजच्या दिवसामध्ये, आजच्या कालखंडामध्ये वृत्तपत्र किंवा पाक्षिका ठेवून सोपं नाही. आता सध्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया क्षणात आत्ताची बातमी घेतली, पण तरी सुद्धा जे लिखित स्वरूपात असते ते टिकणार असते. त्यामुळं आज सुद्धा या वृत्तपत्रांचं, पाक्षिकांचं महत्व अतिशय मोठं आहे. त्यामुळं आपली घोडदौड, आपले प्रगती, जो आपला ज्या अंकाचा जो विचार देण्याचं काम आहे ते जिल्हा स्तरावर लवकरात लवकर व्हावं यासाठी मी शुभेच्छा देऊन या अंकाच्या प्रकाशन. त्यातून या ठिकाणी सर्वच मराठा समाजाचे असलेले
हातकणंगले तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीभाऊ, त्याचबरोबर अस्मान दादा, त्याचबरोबर या ठिकाणी तिरंगे दादा असतील, त्याचबरोबर कृष्णन पाटील असतील, वकील साहेब आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी विजयदादा शिंदे, त्याचबरोबर वर्गाहून आलेले सर्वच आमचे मित्र. सर्वाधिक साप्ताहिक असताना नानांनी सांगितल्याप्रमाणे ते निर्भीडपणे यायचं आणि जे चांगलं आहे किंवा जे अन्यायाच्या विरुद्ध कशा पद्धतीने काम करायचं किंवा कशा पद्धतीने लिखाण करायचं ते साप्ताहिकाच्या माध्यमातून हे फक्त घडू शकतंय. जनजागृती करायची असेल तर साप्ताहिक अतिशय महत्वाची बाब आहे. कारण लोकांच्या बाबतीत किंवा लोकांच्यापर्यंत पोहोचायचं असेल, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचं असेल तर निश्चितपणानं साप्ताहिकाचा 100% चांगला उपयोग होतोय. त्यासाठीच या ठिकाणी आमचे मित्र मोहनराव शिंदे पडगाव यांच्या माध्यमातून हे मराठा साप्ताहिक एक उज्ज्वलपणे चांगल्या पद्धतीचा ह्याचा वाटा घेऊन या मराठा समाजासाठी असेल किंवा निर्भीडपणे बाकीचा कुठलाही विषय असेल ते मांडण्यासाठी 100% या ठिकाणी हे साप्ताहिक चालू होत आहे. हे चालू होत असलेल्या साप्ताहिकाला आमच्या हातकणंगले तालुक्याच्या सर्वच जे पदाधिकारी आहेत, सर्व सकल मराठ्याचे सर्वच बंधू यांच्याकडून मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो.